Chúc. Dạ vui xuống. Dạ vui chứ. Bà. Dạ. तुझं दाखव ना. तुझं दाखव का? तुझं दाखव का? हाय गाइस, आम्ही डान्स करणार आहे. काय टिकल्यांचा राजा आलेला आहे. टिकल्यांचा राजा. तुझं तू काय केलं हे? पाय सरळ कर. पाय सरळ कर. काय केलं सांग? पाय सरळ कर. पाय सरळ कर. जा झाडू आण आता. काय केलं? पोरं बघताय टीव्ही. बघताय वीकेंड टीव्ही. थोड़ा प्लान किया और थोड़ा कम प्लान किया. मैंने खूब प्रैक्टिस की. मैंने दुगनी बेस ग्रोथ दिलाई. मैंने गेम पे फोकस किया. मैंने 34 वाइटल न्यूट्रिएंट्स दिए. थोड़ा प्लान, थोड़ा कम प्लान. आई एम अ कॉम्प्लान बॉय. सर्वसाधारण नाही सर, टेंडर दिसत नाही. काहीतरी बरोबर नाहीये. टेंडर चिकटून राहतो सर. ऑइली स्टिकी टेंडर. नवीन हेड अँड शोल्डर ऑइल आणि टेंडर फेकून काढतो, जेणेकरून ऑइली. तर आज संडे आहे आणि मी आणि तुळजच घरी आहे. खूप दिवसांनी असं झालं आहे की तुळजा आणि मीच घरी आहे. आणि मी सगळं आवरून बसलेली होती आणि तुळजाने बघा किती पसारा केला आहे. आता माझ्या फक्त कपड्यांची घड्या घालायच्या बाकी होत्या आणि तिने एवढा पसारा केला आहे की आता मला सुचत नाही आहे की हा पसारा मी कसा आवरू. कारण की परत 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 तेच 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 करायचं. एवढा कंटाळा येतो ना. बघा तुळजा आता काय करायला गेली बाळा किचन मध्ये? पाणी प्यायला गेली. आणि हा पसारा का केला? मी. कोणी केला? मी. आता तो कोण आवरणार पसारा? तुळजा हे असं घर घाण दिसतं. असं पसारा नाही करायचा बाळा घरात. मला रिंग पाहिजे. तुला रिंग पाहिजे? ठीक आहे आपण आणू रिंग. काय होतंय? येईल ना तुला मजा. कारण की तू पसारा केलाय ना त्या आईला आवरायला. मग आता तुला मजा येणार. बरोबर ना? आता काय करायचं? तुळजाने बघा किती पसारा केलाय आणि आता तो सगळा आवरायचा. मला तर एवढा कंटाळा आलाय कारण की मी सकाळपासून काही ना काही आवरते. मी विचार केला की बसून उठत काम करण्यापेक्षा एकदम पटापट काम आवरून बसायचं. पण आता हा पसारा बघून तुळजा आता मला आराम करायचा होता ना ग. सांग बरं मला आराम करायचा होता की नाही? तुझं आता बघ त्या कपड्यांच्या घड्या घालाय बघा. अजून मला त्या कपड्यांच्या घड्या घालायच्या पडल्या माझ्या. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाइम झालाय आणि आता या मॅडमने बघा किती पसारा केलाय.
तुमची पण मुलं अशीच करतात का? आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असं झालं आपण सगळं घर क्लीन करून बसलो आणि आपल्या मुलांनी परत हा सगळा पसारा वाढवला, तर तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. कर सगळं जमा. मी तुळजाला असं काम करायला लावते, तिने केलेली चूक मी तिलाच करायला. तुळजा सोप्याच्या खाली नाही घालायचं बाळा, सगळं जमा कर आणि सुपलीत भर, कारण की तिला कळायला पाहिजे म्हणून मी सगळ्या सवयी तिला लावते. ती नाही योग्य करत, पण तिला मी सांगते तू केलेला पसारा तुलाच आवरावं लागणार आहे. आता बघा कसं कसं करते बघा. तुझा क्लीन, पूर्ण क्लीन झालं पाहिजे. तुझा कोणी आलं की लगेच अशी पळते. तुझा चल हा पसारा भर, चल पटकन. मला एवढा त्रास दिला घरात, एवढा सगळा पसारा केला. आणि आता ही मॅडम संध्याकाळची 6 वाजले आणि आता ही झोपली. आता मला रात्री ही आज जागवते 12-1 वाजेपर्यंत. मी दुपारी किती प्रयत्न केला झोपवण्याचा, पण झोपली काही नाही. आता 6 वाजता झोपली आणि आता बघू रात्री 12पर्यंत मला कशी जागवते ते. मी आता बसली आहे आवरून आणि तुझा झोपली म्हणून इतकं बरं वाटतंय ना, इतकं रिलॅक्स. कंटिन्यू तिच्यासोबत मला पण ती ॲक्टिव्हिटी करायला सांगत असते. हे कर ते कर, चल उठ इकडे, चल तिकडे, चल फ्रीजच उघड, मला हेच दे, मला तेच दे. मी खात मात्र काहीच नाही, पण एवढी पळवते मला. आणि आता हे बघा भिंती पण बघा एवढा रंगवला आहे ना, काहीच सांगू शकत नाही, एवढा खराब केलं. आता निवांत मी बसली 5 मिनटं. एवढं मला तिने कंटिन्यू, मला असं वाटतं हे काम झालं की आपण निवांतो, ते काम झालं का निवांत, पण निवांतच होऊ शकत नाही. प्रत्येक आईची सेम सिच्युएशन. ही माझी अवस्था पण तुम्ही बघू शकता. अक्षरशः आता ती झोपली ना तर मी स्वतः तयार होण्याची पण मला इच्छा नाही. आता असं वाटतंय ना की मी पण आता बसावं, शांत बसावं आणि मोबाईल बघावा. सेम माझ्यासारखी सिच्युएशन आहे खूप आयांची असेल. जर माझा ब्लॉग कोणी बघितला तर नक्की मला कमेंट करून सांगा की आमची पण स्थिती सेम आहे असं. खूप बापरे. सलामे जी कोणी आई ॲक्टिव्ह हायपर बाळाला सांभाळत असेल तिला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.